च्या गाडीवरती एक चित्र छापलं होतं आम्ही, ज्याची खूप चर्चा झाली सगळीकडे, न्यूज मध्ये पण आलं ते की बहुजन समाज पक्षाच्या गाडीवरती भुजबळांचा फोटो. आम्हाला खूप लोकांनी प्रश्न विचारले की ते इकडे कसं का, ते आमचे नाहीत का? ते सर्व बहुजन समाजाचे नेते आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित व्हायला सांगितलंय. जोपर्यंत आपण संघटित होणार नाही ना, तोपर्यंत आपण शोषित राहणार. कारण जो शासक असतो ना, तो कधी शोषित होऊ शकत नाही. त्यामुळे जर आपल्याला हेतून बाहेर यायचं असेल ना, तर आपल्याला राजकीय सत्ता हासिल करावी लागणार आहे. आणि होऊ शकतं ते. युपी मध्ये 4 वेळा झालंय. मी आणि माझे वडील, म्हणजे आमच्या तोंडाला फेस पडला आता सांगून की होऊ शकत आहे. बारामतीत झालंय, युपी मध्ये 4 वेळा करून दाखवलंय. तरी तुम्हाला विश्वासच येत नाही की होऊ शकत आहे. तुमचा स्वतःवरतीच विश्वास नाहीये की तुम्ही करू शकता. आपण मूळ निवासी आहोत, 80% आपण आहोत. मग का नाही ओबीसीचा मुख्यमंत्री बनू शकत? विचार करा ना. हे जे आंदोलन आहे ना, हे जातीचं नाहीये, हे समतेचं आहे, हे नीतीचं आहे. कारण हे जातीचं असतं ना, तर जातीने महार असलेल्या महात्मा फुले, जातीने माळी असलेल्या महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा खोलली नसती. जातीने अस्पृश्य असलेल्या शाहू महाराजांनी दलितांसाठी वसतिगृह खोलली नसती. आणि जातीने महार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात आधी ओबीसींना आरक्षण दिलं नसतं, किंवा त्यांच्या आरक्षणासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता. त्यामुळे हे जे आंदोलन आहे, हे समतेचं आहे आणि हे नीतीचं आंदोलन आहे, जे की आपल्याला पुढे चालवायचंय. जर आपण नाही चालवलं तर ते इथंच थांबल. आणि मनुवाद्यांना तेच हवंय. आता जसं हाके सरांनी जसं आंदोलन सुरू केलं, तसं सर्व ओबीसी, एसटी, SC ST ओबीसी मायनॉरिटीज एकत्र यायला लागले. मग त्यांना भीती वाटू लागली. म्हणून आता त्यांनी नवीन खूळ काढलंय SC ST उपवर्गीकरणाचं, अ ब क ड. आणि ते सुरू झालं सुप्रीम कोर्टातनं. जे आपले पूर्व CGI होते त्यांनी म्हटलं की उपवर्गीकरण झालं पाहिजे. आणि त्याच्या 2 महिन्यातच त्यांच्यावरती एका वकिलाने बूट फेकला सुप्रीम कोर्टात. CGI होते ते, पण ते दलित होते ना, बहुजन होते, मग फेकला. मग आपण कोणत्याही पदावरती असो, पण जात आडवी येते. त्यामुळे जोपर्यंत आपण शासक होत नाही, तोपर्यंत आपण शोषित राहू. त्यामुळे आता जरा जागे व्हा. तुमची पिढी गेली, माझी पिढी वाचवा. आता माझ्या पिढीला पुढे जायचंय. मला मुख्यमंत्री व्हायचंय, मला प्रधानमंत्री व्हायचंय. आता तरी जागे व्हा. आता खूप मान्यवरांना बोलायचंय. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय क्रांती, जय ज्योती.